सो आज आपण बनवतोय पावभाजी। तर मी 5 प्रकारच्या भाज्या घेतल्या, जसं की बटाटा आहे, फ्लावर आहे, वाटाणा आहे, शिमला मिरची आहे आणि गाजर आहे। हे चांगलं स्वच्छ बारीक धुवून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता आपण ह्याला कुकरमध्ये टाकले। आता जर जास्त पाणी असेल ना, आपली ही जी कुकरची रिंग असते ना, आपण त्याला ऑइल लावायचं। टोमॅटो आणि लसूण आणि आल्याची प्युरी करून घ्यायचे। आलं थोडं आणि लसूण थोडं टाकून कसं चव आणखीन वाढते। अशी बारीक झाली आहे, टोमॅटोची पेस्ट चांगली झाली। आपण भाजीची तयारीला आणि फोडणीला घेऊ। 2 ते 3 चम्मच तेल, 2 मोठे कांदे बारीक गोल्डन ब्राऊन करून परतून घ्यायचे। टोमॅटो, आलं लसूणची प्युरी परतून घ्यायची। हळद, पावभाजी मसाला आपण ह्याच्यात ॲड करायचा, चांगलं मिक्स करून